नाही गेलं तर एखादा सुख प्राप्त करून घेण्याचा मधला शॉर्ट फॉर्म नाही का, मधला मार्ग तुकोबराय जरा ठणकावून सांगतायत. तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी, विश्वंभरा शरणागत भूत जात वंदुनी. हा अभंगाचा शब्दशः सर अर्थ आहे. विठ्ठल 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय, गुरु तुकाराम महाराज की जय, जोग महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल. अभंगावरती काहीच चिंतन करण्या अगोदर अल्पसा परिहार अत्यंत महत्वाचा. पवित्र क्षेत्र, पवित्र सलीला, जगत पावनी मातोश्री चंद्रभागेच्या परम तीरावरती असणार आपले हे तीर्थराज भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या परम पवित्र नगरीमध्ये चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जन्मोत्सवानिमित्त चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह. खऱ्या अर्थानं कार्यक्रम पत्रिका पाहिली आणि माझ्याकडे पाहिली की तुमच्या मनात शंका आली असेल की तिथले कीर्तनकार वेगळे आहेत आणि आज उभा राहिलेले मात्र वेगळे आहेत. कारण कार्यक्रमाच्या पत्रिकेच्या शेवटी एक सूचना लिहिलेली असते, वेळेनुसार कार्यक्रमात बदल केला जाईल आणि त्याच्यात आज माझं नियोजित आहे. खऱ्या अर्थानं आजची जी कीर्तन सेवा नियोजित होती, हरिभक्तपारायण परमस्नेही आमचे परममित्र आमचे माणिक महाराज रेंगे यांची सेवा होती. पण काही कारणास्तव थोडासा पाऊस जास्त आहे, थोडंसं काय अपरिहार्य कारणामुळे महाराज या ठिकाणी येऊ शकले नाही. त्या अर्थी आदरणीय आमच्यावरती बंधुतुल्य प्रेम करणारे श्री आदरणीय आमचे महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार नामदेव महाराजजी लवडे यांची सेवा पण उद्या आहे. पण त्यांचा दुपारी मला फोन आला, महाराज असा असा तुम्हाला सेवेचा योग आहे. आदरणीय पण आमचे आदरणीय हरिभक्तपारायण परमस्नेही आमचे वाघमारे दादा विठ्ठल महाराज यांच्या माध्यमातून आजचा हा सेवेचा योग आहे. खरं तर म्हणजे आपण भाग्यवान आहे का याच्याकरता पवित्र क्षेत्र पंढरपूर क्षेत्रामध्ये सध्या आपण गेली 6 दिवसापासून अत्यंत आपण आनंदात आपली तीर्थयात्रा चालू आहे, आपला नामजप चालू आहे. अत्यंत उत्तम पद्धतीचं नियोजन आहे आणि सुजान मायबाप आहेत आपण. मला असं वाटतं नाशिक परिसरातून आपण सर्वजण आलेले आहात, आनंद वाटला. तुम्ही आमच्याकडे आलाय, आम्ही उद्या तुमच्याकडे चाललोय तिकडं. साठलोट असतं विठ्ठल महाराज. आणि कसं आहे पहा, आज योगायोग असा आहे, कार्यक्रमाचं नियोजित आहे विठ्ठल महाराजांचं, मला निरोप आहे नामदेव महाराजांचा. योगायोग आहे. नियोजन कोण करते? स्वतः प्रत्यक्षात विठ्ठल. आणि मला निरोप कोणाचा आहे? संत नामदेव महाराजांचा. आणि माझं नाव ज्ञानेश्वर आहे. हा केवळ योगायोग आहे. थोडंसं धाडस करून सांगू, विठ्ठलानं नामदेवाकडे जावं आणि नामदेवानं ज्ञानदेवाकडे यावं, हा योगायोग आहे. विशेष म्हणजे नामाशिवाय ज्ञान सापडत नाही आणि ज्ञानाशिवाय नाम सापडत नाही. अर्थात ही आजोड अशी अद्वितीय गोळी परमार्थ क्षेत्रातली आहे. आमच्यावर ज्यांचं खूप मोठं नितांत प्रेम आहे. आणि बहुतेक पंढरपूर क्षेत्रामध्ये आम्ही कधी नाही म्हणत नाही कीर्तनाला. महाराजांनी विचारलं आज संध्याकाळी कुठं सेवा, मी म्हणलं काय तसं नियोजित नाही, निवांतच आहे आज. मग एखाद्या वेळेस टाळू शकलो असतो, आज सेवाय बुवा काहीतरी निमित्त सांगून. कारण माणसांना फुकट काय करू वाटत नाही. कारण तीर्थक्षेत्रातलं कीर्तन आहे, इथं घेणं नसती देणं नसती. इथं म्हणजे विना दक्षिणा कीर्तन करावं लागतं आणि सेवा या भावनेनंच करावं लागतं. तीर्थक्षेत्रातलं कीर्तन आहे. तुम्ही बाहेर कुठं गेलो तर मग माणसं देतातच. आणि आमचं गुरुजींच्या मुखातलं वाक्य आहे, आमचे गुरुजी आम्हाला सांगायचे, कीर्तन हा विषय दराचा नाही. कीर्तन हा विषय दराचा नाही, कीर्तन हा विषय आदराचा आहे. विठ्ठल विठ्ठल वैकुंठवासी गुरुवारी आम्ही पठाडी बुवांच्या तालमीमध्ये आम्ही तयार झालेली माणसं आहे. अर्थात तुम्हा सर्वांच्या चरणावरती मी नतमस्तक होतो आणि अभंगाच्या
चिंतनाकडे तुम्हाला घेऊन येतो. बरोबर 8 वाजलेत. माझ्या हातामध्ये एक पाऊण तास ते 1 तास शिल्लक आहे. मी तीर्थक्षेत्रातलं कीर्तन आहे. मला आनंद वाटला. खरंच आपण इतक्या 300, 350, 400 किलोमीटरवरून येतात, इथं 7 दिवस राहतात, इथं अन्नदान करता, इथं नामजप करता, सत्संग करता. खऱ्या अर्थानं हे तीर्थक्षेत्रामध्ये येणं ही अत्यंत दुर्लभ गोष्ट आहे बुवा. शास्त्राचं वर्णन करते महाराज की माणसाला काही गोष्टी पुण्य असतील तरच प्राप्त होतात म्हणे. कोणत्या कोणत्या ऐका. एका सुभाषितकाराने फार मार्मिक चिंतन केले या विषयाचं. मानुष्यम वरवंश जन्म विभव दीर्घायुरारोग्यता सन्मित्रम सुसुता सतिप्रियतमा भक्तिश्च नारायणे विद्वत्वम सुजनत्वम इंद्रियजयो सत्पात्रदाने रतिः ते विना पुण्येन त्रयोदश गुण संसारिणो दुर्लभः. शास्त्राचं वर्णन करते काय 13 गोष्टी माणसाला पुण्य असतील तरच प्राप्त होतात. कोणत्या कोणत्या? मानुष्यम माणसाचा जन्म मिळण्याकरता पुण्यही लागते. वरवंश जन्म उच्च कुळात जन्म मिळण्याकरता सुद्धा पुण्यही लागते. विभवो वैभव संपन्नता प्राप्त होण्याकरता पुण्यही लागते. दीर्घायुष्य प्राप्त होण्याकरता सुद्धा पुण्यही लागते. आरोग्यता शरीर निरोगी राहण्याकरता सुद्धा पुण्यही लागते. सन्मित्रम चांगले मित्र जीवनामध्ये मिळण्याकरता पुण्यही लागते. सुसुता चांगली मुलं पोटाला जन्माला येण्याकरता सुद्धा आई वडिलांची पुण्यही लागते. सतिप्रियतमा आपली अर्धांगिनी आपल्याला अनुकूल मिळण्याकरता सुद्धा पुण्यही लागते. सतिप्रियतमा भक्तिश्च नारायणे या पदातलं या श्लोकातलं हे अत्यंत महत्वाचं पद आहे. भक्तिश्च नारायणे देवाची भक्ती प्राप्त होण्याकरता सुद्धा अनंत जन्माची पुण्याईच लागते. भक्तिश्च नारायणे विद्वत्वम माणसाला विद्वत्ता प्राप्त होण्याकरता सुद्धा पुण्याई लागते. सुजनत्वम माणसं पाहुणे रावळे चांगले मिळण्याकरता सुद्धा पुण्याई लागते. सुजनत्वम इंद्रिय जयो आपल्या इंद्रियावर आपला विजय प्राप्त असण्याकरता सुद्धा पुण्याई लागते. आणि सत्मार्गाच्या ठिकाणी सत्कर्माला जर दान द्यायचं असेल तर दान देणं होण्याकरता सुद्धा अन्य जन्माची पुण्याईच लागते. हे लक्षात ठेवा. या श्लोकामध्ये 13 गोष्टी मी आपल्या समोर ठेवल्या. याच्यातील 2 ते किंबहुना सर्व गोष्टीच महत्वाच्या आहेत. त्या 13च्या 13 गोष्टी आपण संपन्न जीवन जगतोय. अर्थात भक्तिश्च नारायणे सत्पात्रदाने रती योग्य ठिकाणी आपण उपयोग करताय आपल्या संपत्तीचा. याच्याकरता आपण सर्वजण भाग्यवान आहे. माझ्या बोलण्याचा हा उद्देश आहे. विठ्ठल 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 माझी एक विनंती आहे गड्या तुम्हाला. काय विनंती आहे? ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्याच वेळेस हाताने टाळी आणि मुखाने चिंतन करत चला. कारण आपण तीर्थक्षेत्रात आहेत. आपण जगन्नियंत्या परमात्म्याच्या दरबारामध्ये सेवा आहे. मग आपण थोडंसं भजन केलं पाहिजे. आता सगळ्यांच्या मनात प्रश्न असेल, महाराज सगळे कीर्तनकार म्हणतात टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा, पण का वाजवा उगच्या उग? तुम्ही आपलं तुमच्या अभंगावर चिंतन करावं. आम्हाला त्रास अजिबात नको. आमच्या मुंबईला त्रास नको. मुंबई म्हणजे नाभी आमच्या बेंबीला त्रास नको. तुम्ही आपलं अभंगावर चिंतन करावं. आपलं निवांत ऐकावं. तसं नाही बुवा. अरे कीर्तन वाचवता कशाला म्हटलं जातं? कीर्तनाचे एकूण 4 प्रकार आहेत. देवाचं कीर्तन केलं जातं. म्हणजे काय केलं जातं? देवाचं पहिलं कीर्तन आहे ते गुण कीर्तन आहे. दुसरं कीर्तन आहे ते लीला कीर्तन आहे. तिसरं कीर्तन आहे ते स्वरूप कीर्तन आहे. आणि चौथं कीर्तन आहे ते नामसंकीर्तन आहे. ह्या 4ही कीर्तनाच्या योग्यतेमध्ये आपल्याला गुण कीर्तन करणं आपल्या अशक्य गोष्ट आहे. कारण आपण अवगुणी माणसं आहे. आपल्याकडे देवाचे गुण वर्णन करण्याकरता आपल्याकडे सामर्थ्य नाही. गुण करणं शक्य नाही. लीला कीर्तन अशक्य गोष्ट आहे. आपल्या कक्षेच्या पलीकडला आहे. स्वरूप कीर्तन ते तर फारच दुर्लभ आहे, कठीण आहे. आता राहिला जो शेवटचा वर्ग आहे, शेवटचा टप्पा आहे तो नामसंकीर्तन. एवढं मात्र आपण चांगल्या पद्धतीनं करू शकतो. म्हणजे ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्यावेळेस हाताने टाळी आणि मुखाने चिंतन करत चला. हा पहिला नेम. दुसरा आणि अत्यंत महत्वाचा नेम, प्रत्येक 5-10 मिनिटाला शेजारी चेक करा. शेजारी चेक करा म्हणजे त्याला झोप देऊ नका. कारण जर आजार आला, संसर्गजन्य रोग आहे हा झोप. असं करता 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 माझ्याकडे येऊ नये. म्हणजे मी जागा राहायचं असेल तर तुम्ही झोपू नका असा त्याचा अर्थ आहे. तिसरा आणि मध्यंतरातला एक असा नेम की कीर्तनातून मध्यंतरातून कोणी उठू नका.
कारण उत्तम पद्धतीचं वातावरण आहे, माईक सिस्टीम मनासारखी आहे, वाजवणारे मृदंग वादक चांगले आहेत, तीर्थक्षेत्रातलं कीर्तन आहे आणि कीर्तनानंतर प्रसाद आहे. याच्याकरता झोप येणार नाही, तरी पण दिवसभर जरा फिरल्यामुळं थोडासा कंटाळा येऊ शकतो. बरं काम नाही काय, काम ना धंदा हरी गोविंदा, हाय का नाही, काही काम नाही. काम असल्यानंतर जरा थकतात माणसं, अहो बसून बसून सुद्धा थकतातच ना. मतितार्थ माझ्या बोलण्याचा असा, कुणीही भजनामध्ये आळस करू नका. थोडंसं यमकाच्या भाषेतनं सांगतो मी, तुम्हाला कळेल. शहराला शोभा कधी असते बुवा, शहरात शोभा. आता तुमच्याकडे नाशिक आहे, येवला आहे, तिकडं मोठमोठी शहर आहेत. इथं पंढरपुराच्या शहराचं वर्णन आहे का? पंढरपुरात शोभा कधी वाढेल, जेवढ्या शहरामध्ये चाळी जास्त तितकं पंढरपूर मोठं. म्हणजे शहरात चाळीला महत्व आहे, गावात कशाला महत्व आहे, आळीला महत्व आहे. आळी म्हणजे गल्ली, खालची आळी, मधली आळी, वरची आळी. शहरात चाळी, गावात आळी, कानात बाळी, पायात वाळी, धान्यात साळी, स्वयंपाकात पुरणपोळी, वस्त्रात चोळी, भांडणात शिवीगाळी. नाशिकला भांडणं होतात का तुमच्या परिसरात? भांडण लागल्यानंतर म्हणतात का हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा म्हणतात का? असं कोणी म्हणत नाही. मग काय म्हणतात? अर्वाच्य असं बोललं जातं का गड्या? परत ऐका, शहरात चाळी, गावात आळी, कानात बाळी, पायात वाळी, धान्यात साळी, स्वयंपाकात पुरणपोळी, वस्त्रात चोळी, भांडणात शिवीगाळी आणि भजनात टाळी महत्वाची आहे. विठ्ठल अर्थात मृदंग वादक पण फार सुंदर आहेत, मला त्यातलं काही कळत नाही बरं का. सुंदर आहेत म्हणजे दिसाय पण म्हणतोय मी, हा, आणि वाजवायला पण सुंदर आहेत. छान वाजवत आहे, छान वाजवत. सगळ्यात महत्वाचं, माझा आवाज तुमच्याकरता, तुमच्यापर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीनं पोहोचवत आहेत. माईक सिस्टीम अत्यंत दर्जेदार आहे तुमची. पैसे घेतात का कार्यक्रमाचे? हा, घेत जाऊ नका. कमीत कमी तीर्थक्षेत्रातल्या सप्ताहाचे घेत जाऊ नका. असतो विनोद वजा करा. मतितार्थ माझ्या बोलण्याचा असा, सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. अभंग 4 चरणाचा आहे. अभंग उपदेशपर या प्रकरणातला अभंग आहे. या अभंगाची प्रस्तावना अत्यंत सुंदर आहे. या अभंगाद्वारा जगद्गुरु तुकाराम महाराज मार्गदर्शन करतायत, उपदेश करतायत, दिग्दर्शन करतायत, दिशादर्शन करतायत. करणारे कोण आहेत? जगद्गुरु तुकाराम महाराज. कोणाला करतायत? ते तुम्हाला आम्हाला करतायत. एक महत्वाचा प्रश्न उभा करतो आणि तुम्हाला पुढे प्रस्तावनेमध्ये घेऊन जातो. एक महत्वाचा प्रश्न असा मायबाप, की संत महात्म्याने किंवा शास्त्राने हे तुम्हाला आम्हालाच का सांगितलं, जनावराला का नाही सांगितलं? माझं बोलणं कळतंय? पशुपक्ष्यांना उपदेश का नाही केला, जनावरांना उपदेश का नाही केला, संतांनी शास्त्रांनी का नाही केला? महत्वाचा प्रश्न आहे. संत महात्म्याने माणसांनाच का सांगावं लागलं? एक महत्वाचं तुम्हाला विचारतो. मला दादा जर तुम्हाला विचारायचं आहे, तुमचं काय नाव आहे? हा, सोमनाथ दादा. दादा तुमचं? शबू. शबू दादा. तुम्ही? मनोहर दादा. तुम्ही? बाळू. काळू कुठे आहे? बाळू दादांना. हा, मला मनोहर दादा असतील, छबू दादा असतील, सोमनाथ दादा असतील, या 4ही जणांना असं विचारायचं आहे. प्रश्न साधा सोपा आहे. हत्ती पाहिलाय आपण? पाहिलाय? हत्ती किती दिवस उपवाशी ठेवल्यानंतर मांसाहार करेल? बोला बोला की नाशिककर मंडळी बोला. मरून जाईल पण करणार नाही. मला पुढे घेऊन जायचंय तुम्हाला. मला दादा तुम्हाला विचारायचंय, तुमचं आडनाव काय आहे? थोरात. वा वा, चांगली गोष्ट आहे. थोरात आहेत आपण, म्हणजे थोर माणसं आहेत. तुमचं काय आडनाव आहे? जगताप. हा, बबन दादा जगताप. जगताप म्हणजे तुमचा जगाला का तो जगाचा तुम्हाला? असाही त्याचा अर्थ आहे. असाही त्याचा अर्थ आहे. तुम्ही बहुतेक जगाचा त्रास सहन करत असाल म्हणून जगताप, असा त्याचा अर्थ आहे. माझा स्वभावच विनोद आहे बरं का, त्याला पर्याय नाही. आमचे गुरुजी म्हणायचे कीर्तनात विनोद असावा पण कीर्तनाचा विनोद नसावा. वाक्य फार महत्वाचं आहे. कीर्तनात विनोद असलाच पाहिजे. मी नाही या मताचा नाही, असलाच पाहिजे. कीर्तनामध्ये 3 गोष्टी कीर्तनकारांना अत्यंत जरूर सांगितल्या पाहिजेत. काय सांगितलं पाहिजे? एक पहिला टप्पा आहे तो, कीर्तनातून थोडंसं रंजनही झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? थोडंसं मनोरंजन थोडंसं झालं पाहिजे. दुसरा टप्पा आहे ते दुर्विचाराचं भंजन झालं पाहिजे. एखादा जर दुर्विचार जर मनात यायचा झालं तर त्याचा
नष्ट केला पाहिजे. पहिली गोष्ट रंजन झालं पाहिजे. दुसरी गोष्ट थोडंसं दुर्विचाराचं भंजन झालं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट अत्यंत महत्वाची आहे, ज्ञानरूपी अंजन सुद्धा डोळ्याचं काम केले पाहिजे कीर्तनकारांनी. कीर्तनाच्या माध्यमातून रंजनता, भंजनता आणि अंजनता या 3 गोष्टी कीर्तनातून घडायला पाहिजेत. मला जगताप दादांना आणि थोरात दादांना असं विचारायचं आहे, आपण कधी वाघ पाहिलाय? प्रत्यक्षात? वा, म्हणजे तुमच्याकडे वाघ जास्त राहतात म्हणून तर वाघ मारे महाराज तुमच्या बरोबर आहेत. विठ्ठल महाराज ऐका, बोलण्याचं कारण माझं असं, वाघ आपण प्रत्यक्षात पाहिलाय. मला तुम्हाला सगळ्यांना असं विचारायचं आहे, वाघ किती दिवस उपाशी ठेवल्यानंतर गवत खाईल? मरून जाईल पण खाणार नाही. हत्ती मरून जाईल, मांसाहार करणार. वाघ मरून जाईल पण गवत खाणार नाही. आता या सर्व बोलण्याचं कारण असं आहे, हत्तीनं त्याचा धर्म सांभाळलाय, वाघानं त्याचा धर्म सांभाळलाय. जनावरांनी ज्याचा त्याचा धर्म सांभाळल्यामुळं उपदेशाची त्यांना गरजच नाही. मग खऱ्या अर्थानं धर्म सोडलाय कोणी ते तुम्ही म्हणा. मी अजिबात म्हणणार नाही, या विषयावर बोलणार नाही. तुमची तुम्ही उत्तर दिलं. काय उत्तर दिलं? धर्म सोडलाय कुठल्या वर्गानं? माणसानं धर्म सोडलाय. आणि जो वर्ग धर्मच्युत होतो, जो वर्ग धर्म पतित होतो, धर्माला विन्मुख होतो, त्याच वर्गाला मार्गदर्शन केलं जातं. विठ्ठल विठ्ठल अर्थात मायबाप, बोलण्याचा सारांश माझा असा की जो वर्ग धर्म विन्मुख झालेला आहे, धर्म विसरलेला आहे, जो यथोचित धर्माची जाण ज्या वर्गाला राहिलेली नाही, त्या वर्गाला मार्गदर्शन केलं जातं. आता थोडंसं अजून थोडंसं तुमच्या गळी उतरवतो, म्हणजे तुम्हाला कळेल. मानवी जीवनाची 2 प्रयोजन आहेत. एक आहे ते अवांतर प्रयोजन आणि दुसरं आहे ते परम प्रयोजन. दोन्हीला पण प्रयोजनच म्हटलं जातं, पण एकाला म्हटलं जातं ते अवांतर आणि एकाला म्हटलं जातं ते परम. आता तुम्ही म्हणताल जरा थोडंसं सोपं सांगा. सोपं सांगतो. तीर्थक्षेत्रातलं कीर्तन आहे म्हणून आम्हाला सांगावं लागतं या गोष्टी, पर्याय नाही त्या गोष्टीला. म्हणजे खेडेगावात सुद्धा आम्ही हेच सांगतो गड्या, म्हणजे बदल असं काही नाही. कीर्तन म्हणजे कीर्तनाचं वेगळं तसं काही नसतं. तीर्थक्षेत्रातलं कीर्तन आहे, आपण तीर्थक्षेत्रात श्रवण करताय. मानवी जीवनाची किती प्रयोजन आहेत? 2 प्रयोजन आहेत. एकाचं आहे ते नाव अवांतर आणि एकाचं नाव आहे ते परम. दोन्हीला पण प्रयोजनच म्हटलं जातं मायबाप, पण एकाला म्हटलं जातं ते अवांतर आणि एकाला म्हटलं जातं ते परम. थोडंसं सोपं सांगतो. अवांतर प्रयोजन कशाला म्हणतात? जे असलं तरी चालतं, नसलं तरी चालतं, त्याला अवांतर म्हणतात. आणि ते असावंच लागतं, त्याला परम प्रयोजन असं म्हटलं जातं. थोडंसं सोपं सांगतो, ऐका. मला पुन्हा थोरात दादांना असं विचारायचं आहे, इमानदारीनं सांगा, लग्नामध्ये मंडप असावाच लागतो असा नेम आहे का? म्हणजे मंडप असला तरी चालतो, नसला तरी चालतो. लग्नामध्ये वऱ्हाड नाही, असलं तरी चालतं, नसलं तरी चालतंच की नाही. वऱ्हाड असलं तरच लग्न होतं असं कुठं आहे का? मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी, असलं म्हटलं जातं ना. कोर्ट मॅरेज मध्ये कुठं वऱ्हाड असतं बुवा? बरं, वऱ्हाड कशाला म्हटलं जातं? किती जरी चांगली सोय केली तर वरडतच राहतं, त्याला वऱ्हाड म्हटलं जातं. ऐका, मंडप असला तरी चालतो, नसला तरी चालतो. वऱ्हाड असलं तरी चालतं, नसलं तरी चालतं. पंगत बोला की. नाही, पंगत असली तरच लग्न होतं असं थोडंच आहे. कोर्ट मॅरेज मध्ये चिवड्यावर लग्न होते ती, लक्षात येते? म्हणजे पंगत असली तरी चालते, नसली तरी चालते. वऱ्हाड असलं तरी चालतं, नसलं तरी चालतं. मंडप असला तरी चालतो, नसला तरी चालतो. बँजो पार्टी असली तरी चालते, नसली तरी चालते. व्हिडिओ शूटिंग असली तरी चालते, नसली तरी चालते. लग्नामध्ये नवरदेव असला तरी चालतो. मला वाटलं सगळं चालतंय का नाशिक जिल्ह्यात कोणास ठाऊक, म्हणून जरा सांगून तर बघावं. ऐका, मी का बोललो लक्षात आलं का तुमच्या? लग्न
कार्यामध्ये मंडप शुभ आहे, पंगत शुभ आहे, वऱ्हाड शुभ आहे, घोडा शुभ आहे, बँजो पार्टी शुभ आहे, पण नवरदेव गरज आहे. परत ऐका, आपल्या मानवी जीवनामध्ये संसारामध्ये गाडी शुभ आहे, बंगला शुभ आहे, बँक बॅलन्स शुभ आहे, 7-12 शुभ आहे, पण परमार्थाचं ज्ञान गरज आहे. विठ्ठल विठ्ठल अजून थोडंसं सोपं सांगतो आमच्या माता भगिनींकरता. मला आई साहेबांना विचारायचं, आई साहेब तुम्ही सांगा, भाजीमध्ये कढीपत्ता असावाच लागतो का? तसा काही नियम असला तरी चालतो, नसला तरी चालतो. मोहरी असली तरी चालते, नसली तरी चालते. जिरे आणणाराची सगळी, त्या शब्दात त्याचा अर्थ आहे, आणणाराची सगळी जिरे, पाठीमाग काहीच ना उरे. अहो त्याचं नावच जिरे आहे. किती आतापर्यंत टनानं जिरे आणले का ना, टनानं तरी जिरलंय का नाही सगळं. अहो त्याचं नावच जिरे आहे. कढीपत्ता असला तरी चालतो, नसला तरी चालतो. मोहरी असली तरी चालते, नसली तरी चालते. आणि विठ्ठल महाराज आम्ही थोडंसं विनोदानं सांगत असतो, ही मराठी भाषा फार लवचिक आहे. किती लवचिक आहे, थोडंसं व्यासंग म्हणून ऐका. एक मनुष्य कृषी उत्पन्न बाजार समितीत गेला आणि त्यानं 50 किलो अद्रक आणली, अद्रक, आणि टाकली बायकोच्या पुढं, घ्या अद्रक. तुमच्याकडे जास्त पिकते, नाशिककडे तिकडं द्राक्षी अद्रक वगैरे जरा जास्त प्रमाणात पिकतं, घ्या अद्रक. अहो मालकीन म्हणली, तुम्हाला मी पावशेर सांगितली होती, या 50 किलो आल्याचं काय खार घालू का आता? मालक म्हणला, अगं तुला कसं कळत नाही, मागच्या 5 दिवसापूर्वी तुझा बाप म्हणजे माझा सासरा मेहुण्याची लग्न पत्रिका घेऊन आला होता. म्हणली, बाई आता त्या लग्न पत्रिकेचा आणि 50 किलो आल्याचा काय संबंध आहे? मालक म्हणला, अगं तुला कसं कळत नाही, त्या लग्न पत्रिकेत सरळ लिहिले लग्नाला आलंच पाहिजे. आता हे सुद्धा तुमच्या लक्षात आलंच पाहिजे, याच्याकरता मी सांगितलं. हे शब्द फार महत्वाचे आहेत. आणि काय काय शब्द इतके मार्मिक असतात, ज्याला अक्कल आहे त्यालाच कळते, ज्याला अक्कल आहे त्यालाच कळतं. थोडस व्यासंग म्हणून ऐका. एका मालकिनीनं मालकाला विचारलं, म्हणजे मालक अहो कुठंतरी फिरायला चला, सारखं घर काम कंटाळलाय, वैतागलाय, चला फिरायला. मालक म्हणले, हे बघ तू म्हणावं मी नाही ऐकावं असं कधी झालंय का? चल बस गाडीवर. गाडीवर बसली आणि गाडी सुरू झाली आणि गाडी थेट मसन वाट्यात, थेट मसनात गाडी. मालक म्हणे, उतार. मी तुम्हाला फिरायला नाही म्हणलं होतं, इथं मसनात का आणलंय? मालकानं जे उत्तर दिलं ते फारच मार्मिक होतं. मालक म्हटलं, अगं वेडी का खोळी, तुला कसं कळत नाही, ही तर काय जागा बारकी आहे का? इथं येण्याकरता माणसं मरतात म्हटलं. मी तुला जिवंतपणे आणली, उपकार समज. हे कळणाऱ्याला कळल बुवा. मरतात ही महत्वाची गोष्ट आहे. कळण्याकरता सुद्धा काय लागतो? बुद्ध्यांक लागतो, त्याला कॅटेगरी लागते, दर्जा लागतो बुद्धीचा. ही मराठी भाषा फार लवचिक आहे. कढीपत्ता असला तरी चालतो, नसला तरी चालतो, मोहरी असली तरी चालते, नसली तरी चालते. एखाद्या वेळेस परिस्थितीनुसार तेल जरी नसलं तरी भाजी होते, पण भाजीमध्ये एक वस्तू असावीच लागते. बोला, त्याच्याशिवाय नीट लागत नाही ती. भाजीमध्ये बाकीच्या वस्तू शोभा आहे, पण मीठ जशी गरज आहे. मी बोलतोय असं नाही, जगद्गुरु तुकाराम महाराज वर्णन करतायत. रुचिनिधी अन्न त्यात नसता लवण, तैसे जाणा ब्रह्मज्ञान. या न्यायानं जर अन्नात जर चव आणायची असेल तर काय लागतं बुवा? मीठ लागतं. तसं मानवी जीवनात जर, संसाराच्या जीवनात जर आनंद आणायचा असेल तर परमार्थाची गरज आहे. विठ्ठल विठ्ठल अजून थोडस तुमच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करतो. थोडस बारकाई नाही का? परमप्रयोजन फार महत्वाचं आहे. मानवी जीवनाचं परमप्रयोजन जर कळालं तर आपल्या जीवनाचं सोनं झालं गाड्या, आपलं जीवन धन्य झालं. ऐका, काय बोलण्याचं कारण असं आहे, एक सुंदर असा श्रीमंत मनुष्य आहे, गर्व श्रीमंत मनुष्य. 40 वर्षापासून एक गडी त्याच्याकडे कामाला आहे आणि त्यानं आपल्या मालकाला सांगितलं, मालक एकुलते एका मुलाचं लग्न आहे, जरा दागिने उसने पाहिजे होते लग्न होईपर्यंत. अरे कोण आहे तिकडं? जी मालक, रामभाऊच्या मुलाचं लग्न आहे. बर, मग
खालच्या 3 नंबरच्या कपाटात जा, चावी तिथं खुंटीला अडकवलेली आहे आणि त्या कपाटामध्ये 3ऱ्या कपाटामध्ये आतल्या कप्प्यात एक 10 तोळ्याचे दागिने आहेत डब्यामध्ये. तेवढे दागिने लग्न होईपर्यंत तेवढे वापरा. दागिने काढले, सोनाराकडे नेले, त्याला झाड दिला, सुंदर अशा पेटीमध्ये त्याला पॅक केलं आणि मुलीकडे पाठवलं. पाहता पाहता लग्न वगैरे पार पडलं. तुम्ही म्हणताल इतक्या लवकर कसं काय पडलं? कीर्तनात पडतं. हा, लग्न वगैरे पार पडलं, कारण इतका वेळ नाही. आज एकादशी, आज लग्न वगैरे पार पडलं. वास्तवतः पाहता पाहता 1.5 महिन्याचा कालावधी उलटला आणि मालकाच्या गोष्ट लक्षात आली की रामभाऊनं दागिने अजून काय परत नेलेले, नोंद केलेली नाही. अरे कोण आहे तिकडं? मालक काय म्हणताय सा? म्हणजे काय नाही, रामभाऊकडे जावा आणि तेवढे दागिने घेऊन या. गेला पळत, ओ रामभाऊ, ओ रामभाऊ, ओ रामभाऊ. म्हणजे काय झालं वर राहिला? म्हणजे काय झालं म्हणजे? अहो ते मालकानं दागिने सांगितले तुम्हाला. अरे म्हटले पाहता पाहता 1.5 महिना झाला आणि रामभाऊ ते दागिने घेऊन आले. आता त्या मुलीलाच्या समोर जात असताना त्या मुलीला हाक मारली, मयुरी, ए मयुरी. जी मामाजी काय म्हणताय सा? बाळा तू आल्यापासून पाहते ना आपली घरस्थिती परिस्थिती काय आहे, आपली व्यथा काय आहे, आपलं एवढं चांगलं चाललंय का बाळा? तुझ्या अंगावचे जे दागिने आहेत ना ते आपले नाहीत. मी ज्यांच्याकडे 40 वर्षापासून कामाला जातो ना त्या मालकाचे दागिने, शामराव पाटलांचे, ते दागिने परत द्यावे लागतील बाळा. मग त्या मुलीनं सगळे दागिने काढले, केसापासून पर नखापर्यंत सर्व दागिने मडवलेली ती सुनबाई. तिनं सर्व दागिने काढले, पण एक दागिना मात्र जसाच्या तसा ठेवला. काय त्याचं नाव? मणी मंगळसूत्र. बाकीचे दागिने असतील तरी चालतात, नसतील तरी चालतात, पण मणी मंगळसूत्र ही गरज आहे. विठ्ठल विठ्ठल मानवी जीवनामध्ये काही गोष्टीचं परम प्रयोजन आहे आणि काही गोष्टीचं अवांतर प्रयोजन आहे. संसार हा अवांतर प्रयोजनामध्ये येतो आणि परमार्थ हा परम प्रयोजनामध्ये येतो. पण ज्या वर्गाच्या जीवनामध्ये अवांतर प्रयोजनामध्ये ज्याचं जीवन चाललेलं आहे तो रमरत झालेला आहे, अशा एका विशिष्ट वर्गाला ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतायत. पाहे पा शरीराची आगावा, जया लागे आले पांडवा, तो कार्यार्थ आगवा सांडुनिया, इंद्रियाची राजविधी अहममतेची जल्पवादी, विकारांतराची मांदी मेळवून या. ज्ञानोबराय म्हणतात, अरे ज्याच्या करताय शरीरामध्ये आलात ना ते कर्म बाजूला ठेवले आणि तुम्ही करताय काय? सायासे करीशी प्रपंच दिननिशी हरिशी न भजशी गुण्या गुणे. जो मुख्य वर्ग आहे, जो ध्येयापासून च्युत झालेला आहे, ध्येयाला विनमुख झालेला आहे, परांगमुख झालेला आहे, अशा एका विशिष्ट वर्गाला जगद्गुरु तुकाराम महाराज आज मार्गदर्शन करतात. बाबा रे, तुम्हाला हे जे शरीर प्राप्त आहे या शरीरामध्ये 2 गोष्टी प्रधानता आहे. एक पहिला टप्पा कर्म प्रधानता आणि दुसरा टप्पा विचार प्रधानता. मानवी शरीराचं विशेष आहे काय बाबा? या शरीरामध्ये कर्म करता येतं आणि या शरीरामध्ये तुम्हाला विचार सुद्धा करता येतो आणि विचार करण्याचं सामर्थ्य आणि कर्म करण्याची ताकद एका विशिष्ट देहाकडे दिलेली आहे आणि त्या देहाचं नाव आहे नरशरीर. आणि महाराज ते एका नरशरीराकडे पाहूनच जगद्गुरु तुकाराम महाराज आज अवलोकन करतायत. बाबा रे, तुम्हाला हे जे शरीर प्राप्त आहे हे कर्म प्रधान आहे आणि कर्म प्रधान असल्या कारणास्तव तुम्हाला जर कर्म करावंच लागत असेल, कर्म केल्याशिवाय पर्यायच नसेल, तर नको ती कर्म करत बसण्यापेक्षा तुम्ही चांगलं कर्म का करत नाही? ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा काही, काहू न करा काही काही, ऐसे काहू न करा काही.
गयता आपण अभंगाच्या प्रथम चरणाचा विचार करतोय. जगद्गुरु तुकोबराय सांगतायत ऐसे का हो न करा काही. तुम्ही असं का कर्म करत नाही गड्या. आता बऱ्याच ठिकाणी आपण हे अभंगावर चिंतन ऐकलं असेल किंवा ऐकलं नसेल. जर ऐकलं असेल तर पिष्ट पेशे नाही म्हणून ऐका, आणि नसेल ऐकलं तर थोडंसं नाविन्य म्हणून ऐका. ऐसे का हो न करा, असं काही करू नका, आणि असं काहीतरी करा. एकच वाक्य आहे पण त्याचा अर्थ मात्र दोन आहेत. ऐसे का हो न करा, न करा ऐसे काही. असं काही करू नका आणि असं काहीतरी करा. का बर असं का बर करा? कारण त्याच्या पाठीमागं कारण असं आहे मायबाप, आपल्या बरोबर येत असताना काय आणण्याची व्यवस्था नाही. जन्माला येत असताना काय आणायची व्यवस्था आहे का? बरं नेताना थोडस सोपं सांगू ऐका. ज्यावेळेस आपण जन्माला आलो का नाही, जन्माला आलो आपल्याला कशात गुंडाळलं होतं? बाळूत्यात, दुपट्यात, लेपाट्यात, कशात गुंडाळलं होतं का नाही? त्या बाळूत्याला खिसा असतो का? असतो का खिसा? नाही. पंढरपूर तालुक्यात तर नसतो. इथं सोलापूर जिल्ह्यात सुद्धा कुठं खिसा लावला जात नाही त्या बाळूत्याला. नाशिक जिल्ह्यात कशी पद्धत आहे? नाही. येताना सफारी वगैरे घालून येतात का माणसं? नाही. मला ते विचारायचं आहे. म्हणजे पहिल्या वस्त्राला खिसा नाही, पर शेवटच्या वस्त्राला, शेवटला जे बांधलं जातं आपल्यावर प्रेत यात्रेमध्ये, त्याला तरी खिसा असतो का? म्हणजे पहिल्या वस्त्राला खिसा नाही, शेवटच्या वस्त्राला खिसा नाही, मग मध्येच का खिसा भरताय? असं त्याचा सरळ अर्थ आहे. थोडंसं सोपं सांगतो. म्हणजे आणण्याची व्यवस्था नाही, नेण्याची व्यवस्था नाही, मग काय नेताच येत नाही का? असंही नाही. नेता येतं, पण मग काय नेता येतं? फक्त कर्म. फक्त काय नेता येतं? कर्म. मग ते चांगलं असू द्या किंवा वाईट कर्म असू द्या, तेवढीच फक्त शिदोरी आपल्या बरोबर नेता येते. बाकीचं काहीही नेता येत नाही. थोडंसं व्यासंगण ऐका. मला माहित नाही तुमच्याकडे कशी पद्धत आहे नाशिक जिल्ह्यामध्ये, पण आमच्या पश्चिम महाराष्ट्रात एखादा मनुष्य जर मयत पावला तर त्या प्रेत यात्रेमध्ये त्याला नेत असताना अगोदर, त्याला हात बांधण्याच्या अगोदर त्याला सुपामध्ये हात ठेवला जातो, धान्यात. तुमच्याकडे पद्धत आहे का धान्यात हात ठेवायची? आमच्याकडे भाकरीवर हात ठेवतात, धान्यात हात ठेवतात, जे उपलब्ध असेल ते. मी आमच्या एका गुरुवर यांना विचारलं, गुरुजी याचं काय कारण आहे नेमकं असं धान्यामध्ये हात ठेवण्याचं? गुरुजींनी फार मार्मिक उत्तर सांगितले. म्हणजे गुरुजींनी सांगितलं, बाळा याचं कारण असं आहे, गेलेला जीवात्मा पाठीमागच्या राहिलेल्या माणसांना सांगत असतो, भले आले बाबा रे, हे आतापर्यंत अन्न खाऊन मी जिवंत राहिलो, या अन्नाची शपथ घेऊन सांगतो, मी जसा आलोय तसाच चाललोय. मी रिकाम्या हाताने आलो आणि रिकाम्या हाताने चाललोय. हा पहिला वर्ग सांगतो. आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे खांदेकरी जातात स्मशानभूमीमध्ये, ते येत असताना हराळी घेऊन येतात. हराळी घेऊन येतात आणि त्यात पात्रात टाकतात. मी म्हणलं याचा काय अर्थ आहे? ते गुरुवारांनी फार मार्मिक सांगितलं. गुरुवारांनी सांगितलं याचा अर्थ असा आहे, गेलेल्या माणसाला एक खांदेकरी सांगत असतात, भल्या माणसा तू जसा आला तसा गेला, तसं आम्ही सुद्धा येणार आहे, या हराळीची शपथ घेऊन सांगतो. असा त्याचा मार्मिक अर्थ आहे. पण आपल्याकडे त्याचा इतका अर्थ केला जात नाही, इतकं चिंतन केलं जात नाही. असतो अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की आपल्याला त्या अनभिज्ञ आहेत, आपल्याला त्या गोष्टीचं यथार्थ ज्ञान नाही. अर्थात आपल्या बरोबर आणण्याची व्यवस्था नाही, नेण्याची व्यवस्था नाही. मग काय नेताच येत नाही का? नेता येतं, पण आपण केलेली कर्मच फक्त नेता येतं. मग योग्य कर्म करायला काय अडचण आहे का? महाराज थोडंसं सोपं सांगतो. मला तुम्हाला पुन्हा एकदा विचारायचं आहे, दादा काय तर खावं लागतं का नाही? बोला. काय तर खावं लागतं नाही? उग मग काहीतरी खाण्यापेक्षा नाही, मला हात चोळत सांगायची सवय अशी. हा, तुम्हाला काय त्याचा अर्थ वेगळा वाटला? काहीतरी खाण्यापेक्षा चांगलं खायला काय अडचण आहे का? प्यावं लागतं ना काय तर. जगताप दादा काय तर प्यावं लागतं ना. मग उगत काहीतरी पिण्यापेक्षा चांगलं प्यायला काय अडचण आहे का? कर्म जर करावंच लागत असेल, कर्माला पर्यायच नसेल, तर नको ती कर्म करत बसण्यापेक्षा ऐसी साधना करा काही, ऐसी साधना करा काही, करा काही ऐसी साधना.
आयुष्या साधना करा काही. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतायत जनीकरणीचे करू नका. अरे कशाला करताय तुम्ही? ज्या कर्मामुळे दुःख जर भोगावं लागत असेल तर मग चांगलं कर्म का करत नाहीत? ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाश जा. तुम्ही शाश्वत कर्म करा गड्या. मग शाश्वत कर्म कोणतं आहे नेमकं? कर्म म्हणजे आहे तरी कोणतं? कर्म वास्तवतः हा शाश्वत कर्म आहे ना. मग कोणतं आहे महाराज? शाश्वत कर्म फक्त एकच आहे आणि ते म्हणजे देवाची शरणागती. यथोचित परमात्म्याची आपण शरणागती पत्करली पाहिजे. आणि महाराज तेच वर्णन सांगतायत. विश्वंभरा शरणागता विश्वंभरा विश्वंभरा शरणागता विश्वंभरा शरणागता विश्वंभरा शरणागता विश्वंभरा शरणागता विश्वंभरा शरणागता विश्वंभरा शरणागता भूतजात वंदुनी भूतजात वंदुनी भरा शरणंगता. महाराज वर्णन करतायत विश्वंभरा शरणागत. हेच फक्त शाश्वत कर्म आहे गड्या. तुम्ही देवाची शरणागती पत्करा. आता महाराजांच्या या बोलण्याला आपण एक प्रश्न विचारू. महाराज तुम्ही देवाला शरण जा म्हणताय, हे खरं आहे. देवालाच का जावं याच्याकरता तुमचा आग्रह का? तुम्ही म्हणताय, तुम्ही म्हणाय पाहिजे होतं विश्वंभरा म्हणण्यापेक्षा जीवाला शरणागत म्हणा. जीवाला शरण जाऊन चालणार नाही का? बरं जीवानं जडाला शरण जाऊन चालणार नाही का? जडानं जडाला शरण जाऊन चालणार नाही का? नाही, जीवानं देवाला शरण जावं लागणार आहे. का? कारण आपल्या जीवनामध्ये जी व्यथा आहे, जे दुःख आहे, जी चिंता आहे, जे असमाधान आहे, जी अशांती आहे, ती कुठं जाणार आहे? शरण कोणत्या तत्वाला जातोय याच्यावर त्याचा दर्जा अवलंबून आहे. लक्षात ठेवा. शरण गेलं पाहिजे का नाही दादा? गेलं पाहिजे का नाही? थोडंसं सोपं सांगू तुम्हाला. तुम्ही शेतकरी वर्गातली माणसं आहे म्हणून सांगतो. कल्पना करा, तुमच्याकडे द्राक्ष पीक जास्त आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. आता काड्या वगैरे तयार व्हायला लागली असतील तुमच्याकडे. ऑक्टोबर छाटणी असते ना तुमच्याकडे. तुम्ही म्हणताल तुम्हाला कसं काय माहित? आमच्याकडे पण 2-3दा केली होती. जिरल्यानंतर आम्ही बंद केलं पुन्हा. ते नको म्हणलं आपल्याला. आपलं 1/1 आपलं ऊस आहे. ऊस या वर्षी 1000 टन ऊस जाईल आमचा. चांगल्या पद्धतीचा ऊस आहे. आणि मी चांगला शेतकरी पण आहे आणि चांगला व्यावसायिक पण आहे. चांगल्या पद्धतीनं मी धंदा करतो. मी नाही म्हणलं तर एक महिन्याला 3 लाखाचं तेल विकतो. करडीचं शेंगदाण्याचं शुद्ध बरं का. 3 लाखाचं तेल विकतो. आणि दुसरा व्यवसाय आहे तो म्हणजे मी दररोज 1000 लिटर दूध घेतो आणि ते दूध आटवतो आणि मी त्याचा खावा करून विकतो. दररोज 200 किलो खावा विकतो मी. कुठं? महाद्वारामध्ये. देशपांडे पेढेवाले आहेत ना, नामदेवरायांच्याकडून आपण महाद्वारातून खाली चंद्रभागेला येत असताना उजव्या हाताला जे देशपांडे आहेत, आम्ही त्यांना दररोज 200 किलो खावा देत असतो. हा व्यवसाय आहे आमचा. कारण तीर्थक्षेत्र आहे. चांगल्या पद्धतीनं आपण म्हणजे चांगला धंदा करायला काय अडचण आहे का? आमचं ठरलंय धंदा करायचा, कीर्तनाचा नाही करायचा. कीर्तनाचा अजिबात करायचा नाही. कारण जेवढं इथं आहे ना तेवढं तुम्हाला मिळणारच आहे. समय से पहले और नसीब से ज्यादा किसी को कुछ भी नहीं मिलता असं म्हटलं जातं. फक्त ऐका, मतिता अर्थ आहे का बोलण्याचा? कर्म जर करावंच लागत असेल, कर्माला पर्यायच नसेल, तर नको ते कर्म करत बसण्यापेक्षा तुम्ही चांगलं कर्म का करत नाही? शाश्वत कर्म का करत नाही? तुम्ही देवाला शरण जा असा आग्रह का? पण या ठिकाणी जरा अजून थोडीशी जरा सुज्ञ माणसात ऐकणारी, आपण जरा दर्जेदार दिसताय, पाठीमागचे टाळकरी दर्जेदार आहेत ऐकणारी,
आपण जरा सुजान माणसात ऐकणारे. तुमच्या मनात एक प्रश्न असेल, इथं विश्वंभर पदाचंच नियोजन का केलं असेल? मला असं वाटतं इथं वेल एज्युकेटेड कोण आहे? तुम्ही जरा वेल एज्युकेटेड दिसताय. महाराज वेल एज्युकेटेड आहेत. तुम्ही दोघं जण दिसताय उच्च शिक्षित. तुम्ही जरा शिकत आहे. हा, शाळा शिकायची, शाळा करायची नाही. शाळा शिकायची, शाळा अजिबात करायची नाही. हा, आता हे माझं बोलणं सुद्धा शाळा करणाऱ्यालाच कळतंय. विनोदाचा भाग वजा करा. मला तुम्हाला असं विचारायचं आहे थोरात दादांना, तुम्ही जरा वेल एज्युकेटेड आहे, तुम्ही जरा उच्च शिक्षित दिसताय. ऐका, देवाला, देव या पदाला इंग्रजी भाषेमध्ये काय म्हणतात? काय म्हणतात? गॉड म्हणतात. तुम्ही लय गॉड सांगितलं. खूप गोड सांगितलं तुम्ही. ऐका, GOD हे त्याचं स्पेलिंग आहे. याचा लॉंग फॉर्म माहित आहे का तुम्हाला? याची खऱ्या अर्थाने यथार्थ व्याख्या देवाची, गॉड या पदाची यथार्थ व्याख्या काय आहे? देव म्हटलं जातं कोणाला? ऐका, याचं थोडंसं लॉंग फॉर्म ऐका. कारण लॉंग फॉर्म जर नाही कळाला तर कधी कधी फसगत होते. दुसरा एक शब्द आपल्या समोर ठेवतो मराठी साहित्यातला, वशिला. याचं सुद्धा शॉर्ट फॉर्म झाला हा. याचं लॉंग फॉर्म फार महत्वाचा आहे. वशिला कशाला म्हणतात? वय नसताना काम होणे, शिक्षण नसताना काम होणे, लायकी नसताना काम होणे. वय नसताना, शिक्षण नसताना, लायकी नसताना जी कामं होतात उसको वशिला कहते. आता ग्वाड या पदाची व्याख्या ऐका. GOD. जी म्हणजे काय, ओ म्हणजे काय आणि डी म्हणजे जर कळालं तर तुम्हाला देवाची व्याख्या कळेल. देव म्हणजे काय? ऐका जरा कान उघडे ठेवून. जी, जनरेशन, उत्पन्न करण्याची ताकद. ओ, ऑपरेटर, व्यवस्थापन करण्याचं सामर्थ्य. आणि डी, डिस्ट्रक्शन किंवा डिस्ट्रॉय, विनाश करण्याची ताकद जिथं आहे. म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीनही गोष्टी ज्याच्या ताब्यात आहेत त्याला गॉड असं म्हटलं जातं, त्याला देव असं म्हटलं जातं. आणि अशा परमतत्वाला, अधिकारी तत्वाला तुम्ही शरण जा. विश्वंभरा शरणागत, तुम्ही शरणागत व्हा, पण देवाला शरण जा. असा का आग्रह तुमचा? कारण आपल्या जीवनातील जर उणीव घालवायची असेल, अपूर्णता घालवायची असेल, आपल्या जीवनात जर कमीपणा घालवायचा असेल तर देवाला शरण जाण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. का गाड्या? थोडंसं सोपं सांगतो. शेतकरी वर्गातली माणसं आहे. कल्पना करा, तुमचा बेदाणा विकला 200 रुपये किलोनं, 1 टनाचे पैसे 2 लाख रुपये झाले. तुम्ही बेदाण्याचे पैसे घेतले आणि गावाकडे जाण्याकरता गाडीची व्यवस्था नव्हती म्हणून तुम्ही बसस्थानकला आला. आणि बस स्थानकला आल्यानंतर तुमच्या घाई गडबडीमध्ये गाडीमध्ये चढताना किस्सा मारला गेला आणि तुमच्या तिकीट काढताना लक्षात आलं वर्षभर केलेलं कष्ट मातीत गेले. रडण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. डोळे पाणावले गेले, रडू लागलात. मायबाप 2 लाख रुपयाचा किस्सा मारला. अहो, गावाकडे जाण्यापुरते तरी पैसे द्या मला. असा एक जणाला म्हणू लागला, देता का 50 रुपये, देता का? पुढचा मग हसायला लागला. त्याला थोडासा राग आला. अरे, आज माझ्यावर रडायची पाळी आलेली आहे, उद्या तुझ्यावर येईल. अरे, मला 50 रुपये तर दे दादा. पुढचा मनुष्य मला, भल्या माणसा, अरे मागावा कोणाकडे हे तर तुला कळतं का? मला खिसाच नाही म्हणला. म्हणजे तुला होता म्हणून मारला तर, पण मला शर्टाला खिसाच नाही, मग मागतोय कोणाकडे सांग. आपलं गाऱ्हाणं मांडत असताना सुद्धा योग्य तत्वासमोर मांडलं पाहिजे. थोडंसं सोपं सांगू, ऐका. एका माणसाला त्याच्या बायकोनी चहा करायला सांगितला. दृष्टांत थोडासा ग्राम्य आहे पण सिद्धांत फार महत्वाचा आहे. दृष्टांत थोडा ग्राम्य आहे, थोडासा गाव लेवलचा आहे. एका माणसाला चहा करायला सांगितला. जगताप दादा, बायकोनं चहा करायला सांगितला. ज्याला चहा करायला सांगितला तो गावचा तंटा मुक्तीचा अध्यक्ष होता. कोण आहे? तुम्हीच आहेत का? चला ऐका, तंटा मुक्तीचा अध्यक्ष आणि बायकोनं चहा करायला सांगितला. थोडीशी तळ पायाच्या मस्तकाला गेली आणि मी आणि तुझ्या करता चहा करू? छे, आपल्या बाप जन्मात नाही जमायचं म्हणल्यास. अरे 10 पिढ्यापासून गावची पाटील की आम्ही सांभाळणारी माणसं आणि माझा दर्जा इतका घसरलाय, इतका ढासळलाय, मी चहा करू? मी कपडे वगैरे घातली, पायात चप्पल घातली आणि निघाला घराच्या बाहेर. बायकोनं विचारलं, कुठे झाला? वकिलाकडे चाललोय म्हणते. का? सोड चिठ्ठी देऊन टाकतो म्हणले तुला. मला चहा करायला सांगते. मला प्रत्यक्षात मला अर्ध्या तासानं माघारी आलं, गप चहा ठेवला. बायकोनं विचारलं, काय झालं? वकील साहेब भेटले नाहीत का? वकील साहेब सध्या फरशी पुसतायत म्हटले.
दृष्टांत थोडासा ग्राम्य मी सांगितलं होतं. ग्राम्य म्हणजे दृष्टांत त्याचा दर्जा गाव लेवलचा आहे, पण त्याचा सिद्धांत काय महत्वाचा आहे. माझं गाराणं घेऊन मी ज्या वकिलाकडे गेलोय, माझ्यापेक्षा जर त्याचा दर्जा ढासळलेला असेल तर कमीत कमी माझं चहावर तर भागलंय, पण वकिलांचा दर्जा तो सुद्धा घसरलेला आहे. अजून थोडस सोपं सांगू तुम्हाला. गुरुवर्यांच्या मुखात चिंतन आहे. आपली व्यथा घेऊन जात असताना सुद्धा योग्य माणसासमोरच व्यथा मांडली पाहिजे. कारण जगाची रीत आहे काय, माणसं आपली व्यथा रडून ऐकतात आणि हसून सांगतात. आपली व्यथा रडून ऐकतात आणि हसून जगात सांगतात, अरे काय याचं जीवन आहे. दुसरीकडे अशी आपली चर्चा होते. ऐका, एका माणसाला म्हणे दृष्टीदोष झाला. दृष्टीदोष म्हणजे एका वस्तूच्या दोन वस्तू दिसू लागल्या. इथपर्यंत बरं होतं. एक मुलगा पुढून आला तर दोन दिसायची. घराचा दरवाजा एक असला तर दोन दिसायच्या. एके दिवशी सकाळच्या वेळेला पत्नी चहा घेऊन आली. खरी कबशी इकडं आणि याचा हात इकडे गेला. ओ काय करताय तुम्ही. पंढरपूरला सप्त्याला जायच्या अगोदर चांगले होतात तुम्ही, असं पत्नीनं सांगितलं. सप्त्यावरून आल्यापासून असं का करायला लागलाय. मालकानं सांगितलं, तुला खरं सांगू का इमानदारीनं, माझ्या डोळ्याला दोष झालाय. एका वस्तूच्या दोन वस्तू दिसत आहेत. पत्नी जरा वेल एज्युकेटेड होती, उच्च शिक्षित होती. ती घरात गेली, कपाट काढलं, कपाटातून 5,000 रुपये काढले, मालकाच्या हातावर ठेवले आणि सांगितलं, जा नाशिकला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात एक डोळ्याचे स्पेशालिस्ट आहेत, डॉक्टर आंधळे. डॉक्टर आंधळे पण स्पेशालिस्ट डोळ्याचे. आडनाव आंधळे आहे त्यांचा. ऐका, गेलं बुवा, केस पेपर वगैरे फाडला आणि विचारला, साहेब का आलात, कुठून आलात. येण्याचं कारण साहेब तुम्ही विचारू नये, मी सांगू नये. अहो जीव द्यावा असं वाटतंय, रोगर प्यावं असं वाटतंय. अहो झालंय तरी काय नेमकं, इतका त्रास होऊ नका. झालंय काय, काय झालंय म्हणून काय विचारताय साहेब. एका वस्तूच्या दोन वस्तू दिसत आहेत. मग डॉक्टर म्हणले, तुम्ही चौघ जण कशाला आलाय. दृष्टांत कळला का नाही कोणाच शकतो. हा, काही लोकांना घरी गेल्यावर कळलं, हे घरी गेल्यावर, आणि मग ते एकटेच हसतील. असं झालंय काय. ऐका, मी कारण का सांगितलं तुम्हाला. वास्तवता याला एकाचे दोन वस्तू दिसत होत्या आणि डॉक्टरला एकाच्या 4 वस्तू दिसत होत्या. म्हणजे अशा डॉक्टरकडे जाण्यापेक्षा आपले डोळे गेलेले बरे नाहीत का. सिद्धांत लक्षात आला का. आपली व्यथा मांडत असताना, आपली उणीव मांडत असताना आपण अपूर्ण आहोत, आपण जीव या कक्षेमध्ये येणार आहेत. मग आपल्या जीवनात जर परिपूर्णता प्राप्त करायची असेल तर तुम्हाला परिपूर्ण तत्वाकडे शरण जावं लागणार आहे. विश्वंभरा शरणागत भूत जात वंदुनी. प्रत्येक चराचरामध्ये देवाचं व्यापकत्व आहे, ही भावना ठेवा आणि तदनंतर परमार्थ करा. पण देवाकडे शरण जायचं कसं. विठोबा रखुमाई, रखुमाये, विठोबा रखुमाये.